नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला जुन्या पद्धतीचा बघा मिठातला खरडा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही पोपटी कलरच्या मिरच्या आहेत। ह्याच्यामध्ये एक सुद्धा मिरची तिखटवाली नाहीये। पाहिजे तर तुम्ही ह्याच्यातल्या थोड्याशा तिखट पण घेऊ शकता। स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तवा ठेवलाय बघा गरम करायला आणि हा तवा आहे लोखंडाचा। तर ह्याच्यामध्ये आपण या मिरच्या टाकून घेऊया आणि मिरच्यांना काय करायचे माहिती आहे का, आपल्याला एकदम असं डाग पडस्तवर भाजून घ्यायचे। तर तुम्ही विचाराल की ह्याची देठ काढली नाहीत का, तर नाहीत, पहिले असेच करायचे। तर त्यामुळे मी अशाच पद्धतीने दाखवते। तुम्ही असा कधी खाल्लाय का आठवा जरा, कारण की पहिले भरपूर वर्षापूर्वी म्हणजे पहिला असाच करायचे खरडा। ह्याच्यामध्ये नुसतं मीठ टाकायचे आणि खरडायचे आणि करायचे। तर तुम्ही अशा पद्धतीने पण एकदा करून बघा। त्याला मी चांगल्या भाजून घेते। मिरच्यांना बघा डाग पडलेले आहेत, अशा मिरच्या भाजून घ्यायच्या। आता ह्यात काय करायचं माहिती आहे का, थोडंसं एकदम आपल्याला थोडंसं तेल टाकायचं। जास्त काय तेल टाकायची गरज नाही, एकदम थोडंसं टाकायचं असं आणि परत आपल्याला भाजून घ्यायचं। तेल टाकल्यानंतर बघा मी परत भाजून घेतलेल्या आहेत, अशा पद्धतीत भाजून घ्यायच्या। आता आपण ह्याला खाली उतरून घेऊया। मिरच्या बघा भाजल्यानंतर मी खाली उतरून घेतलेल्या आहेत। त्यात टाकायचे आपल्याला मीठ। आता ह्यात टाकणार आहे मी मोठं मीठ। तुमच्याकडे जे असेल ते टाकू शकता, जरी बारीक टाकलं तरी चालतं। पण ही जी मीठ टाकल्यानंतर का नाही, मिरचीची जी चव असते ती छान येते ना। तुम्ही एकदा करून बघा। आणि जर तुम्ही ही मोठं मीठ खात नसलं तर बारीक जरी टाकलं तरी चालते। आता हे गरम गरमच खरडायचे बरं का। असं बघा अशा पद्धतीनं मी मिरच्या खरडून घेतलेल्या आहेत। जसं तव्यामध्येच खरडायच्या, खाली खरडायच्या नाही त्या। लोखंडाचा तवा असला तरी ठीक आहे, नाही तर दुसरा कोणता जरी असेल त्यात जर खरडल्या तर चालतील। आणि जर काहीच नाही आहे तुमच्याकडं, खलबत्त्यात केलं तरी चालेल। जर खलबत्ता पण नसेल का नाही, तर मग आपण असंच काहीतरी घेऊन मग असं कुटून घ्यायच्या। अशा मस्त लागतात बघा ह्या। अशा एकदम बी आपल्याला ह्या मिरच्या बारीक करायच्या नाही, ते लक्षात ठेवायचं। तुम्हाला मी दाखवते उचलून कशा झालेल्या आहेत त्या। बघा मिरच्या मी जी खरडलेल्या आहेत का नाही, म्हणजे कुटून घेतलेल्या आहेत, अशा पद्धतीत एकदम फुटल्या गेलेल्या आहेत मिरच्या ह्या सगळ्या। अशा पद्धतीत ही ने खायला नाही तर छान लागतं ना। आता हे खूप ठसगलेलं आहे बरं का। तर हे बिन तिखटाच्या मिरच्या आहेत, त्या पोपटी कलरच्या। ह्या मिरच्यामध्ये 2-3 प्रकार असतात, पण ह्या पण तिखट नाही आहेत। असं मस्त असं होतं बघा। आता हे कसं माहिती आहे का, पहिला असंच करायचे, इतकं छान लागायचं ना चवीला। तुम्ही करून बघा ना। असंच एकदम पॅक बंद डब्यामध्ये थंड झाल्यावर भरून ठेवायचे। आणि जेव्हा तुम्ही जेवाय बसाल का नाही, तेव्हा एवढंच घ्यायचं। जर रानात वगैरे जात असेल, आता या पावसाच्या दिवसात आता गरमीमध्ये जेवण जात नाही, ते एवढं जरी घेतलं ना तुम्ही, तर 1-1.5 भाकरी खाली ते छान लागतात। ह्या करून बघा एकदा। तुम्हाला ना मी जुन्या प्रकारचे सगळ्या रेसिपी मी अपलोड करत असते, की म्हणजे पहिलं कसं करत होते। तुमच्याकडे असं कधी केलेलं आहे का, तुम्ही कधी खाल्लेलं आहे का? कारण माझं वय आता 50 आहे, त्यामुळे माझ्या टायमाला मी असं म्हणजे खाल्लेल्या आहेत ह्या गोष्टी सगळ्या। तुम्ही खाल्ल्या असल्या तर मला कमेंट करून सांगा। आणि अजून काय वेगळं जर तुम्ही ह्या मिरचीतलं जर खाल्लं असेल तर ते पण मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।